कसं वातावरण डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो, कुणी आजाराला झुंज देतं, कुणी आर्थिक स्थिती, कोणाला मला असं सांगायचं आणि शिकवायचंय आजच्या विषयातून का जी अपेक्षा आपण आपल्या अवतीभोवती लोकांकडून बाळगतो त्यांची एक सीमा आहे, त्यांची एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादा पलीकडे ती तुमची मदत करू शकत नाही। परंतु जर आपण प्रभूकडे आलो आणि जर आपण देवाकडे प्रार्थना केली तर परमेश्वर मर्यादेच्या पलीकडे जाऊन काम करणारा देव आहे। यस यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आणि तेच महत्व आज परमेश्वर आम्हाला पटवून देणार आहे। कधी कधी आम्ही व्यक्तीचा धावा करतो, कोणाचा म्हणजे समजा आर्थिक स्थिती वाईट असेल मग आम्हाला वाटतं का जे पैशामध्ये स्ट्रॉंग आहेत ना त्या लोकांनी मला मदत करावी, त्या लोकांनी मला सहाय्य करावं, तिथून मला काहीतरी यावं, किंवा एखाद्या कुटुंबात वातावरण विस्कळीत असेल पण एखाद्याचा रिस्पेक्ट आम्ही करतो मग नेहमी त्यांनी यावं आणि माझ्या कुटुंबाचं सांत्वन त्यांनी करावं। पण माणसाला मर्यादा आहे, माणसाला काय आहे? मर्यादा आहे, एक मर्यादा आहे। भलेही त्याची इच्छा असेल पण त्याचं एक लिमिटेशनच आहे, त्या लिमिटेशनच्या पुढे जाऊन तो काम करू शकत नाही। पण जर देवाला संगती घेतलं, देवाला पुढे केलं तर प्रभूला मर्यादा नाहीये, परमेश्वर मर्यादेच्या पलीकडे जाऊन काम करणारा देव आहे। यस यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आणि तेच महत्व परमेश्वर आज एक एक विषयातून आम्हाला सांगणार आहे। यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। पहिलं उदाहरण प्रभूने मला दिलं आजारा संदर्भाने। कोणतं आजार? भरपूर जण असतात, वेगवेगळे आजार आहेत, कोणाला कॅन्सर आहे, कोणाला टीबी आहे, कोणाला थायरॉइड आहे, कोणामध्ये रक्ताच्या गाठी आहेत, कोणाला सोयरायसिस आहे, कोणाला स्किन डिजीज आहेत, वेगवेगळे त्रास आहेत। कुटुंबातले लोक साथ देतात, हॉस्पिटलला घेऊन जातील, कुठे घेऊन जातील? हॉस्पिटलला। येस, कुटुंबातले लोक आहेत तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील, कुटुंबातले लोक तुम्हासाठी पैसा खर्च करतील। प्रेज गॉड। हालेलुया। कुटुंबातले लोक तुम्हासाठी 4 दिवस तुमच्यासाठी हॉस्पिटलमध्ये बसतील, झोपतील, खाली सगळे ऍडजस्ट करतील। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। मला सांगा तुमच्या वेदना ते कमी करू शकतात का? नाही, नाही करू शकत। तुमच्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील, तुमच्या औषधाचा खर्चही करतील, 2 तास तुमच्या बाजूला बसतील, पण तुमच्या वेदना ते कमी करू शकत नाही, तुमचा आधार ते पळू शकत नाही, कारण त्यांची एक मर्यादा आहे। यस यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। पण देव जो आहे त्या मर्यादा पलीकडे जाऊन काम करणारा परमेश्वर यस आहे। यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जे अवतीभोवती लोक आहेत ते फक्त सांत्वन करतील, काय करतील? सांत्वन करतील। त्यांच्या ताकद नाहीये की आमच्या आजाराला त्यांनी पळून लावावं, पण देवाकडे ते सामर्थ्य आहे का तो आमच्या आजाराला पळून लावू शकतो। यस यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्लीज बोला, आजचा विषय कळतोय, माझी इच्छा आहे काय समजावं, कारण आपण अवतीभोवतीच्या लोकांद्वारे एन्जॉय करतोय, पहा ते काही नाही करू शकत, ते फक्त तुमचं मन करू शकतो आणि आम्हाला वाचू शकतो। यस यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। पण प्लीज लक्षात घ्या, माणसाची नाही, कोणाची अपेक्षा बाळगा? देवाची। देवाचा धावा करा, कारण तोच आहे, त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे का त्याच्या चापकांद्वारे तो आम्हाला बरं करू शकतो। यस यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। मलाकीच्या पुस्तकात सांगितलं निरोगीपणाचा उपाय कोणाकडे आहे? प्रभूकडे आहे। माणसाला मर्यादा आहे, माणसाला काय आहे? मर्यादा आहे। पुन्हा सांगतो, हॉस्पिटलमध्ये येतील, महिनाभर राहतील, किती भर राहतील? महिनाभर खर्च करायला तयार आहे, पण त्याचं लिमिटेशन्स आहेत। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। लिमिटेशनच्या पुढे फक्त प्रभू जाऊ शकतो। यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जो प्रभू जर तुमच्या बाजूने असेल आणि विश्वास असेल तर देव 100% कार्य करणार। यस यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। देवाची इच्छा आहे की त्या देवावर आपण भरोसा केला पाहिजे। यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। त्या देवाबद्दल आम्हाला तो भरोसा पाहिजे, तो विश्वास पाहिजे आणि त्या विश्वासाने आपण देवाकडे पाहिलं पाहिजे। यस यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तुमचा विश्वास मजबूत असेल तर मग देव 100% काम करणार आणि तुमच्या बाजूने गोष्टी घडणार। Yes, पण yes. आम्हाला माहित पाहिजे का माझा प्रभू माझ्यासाठी काय करू शकतो। यस यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। म्हणलो का माणसं धावा करू नका, माणसं फक्त तुमच्या अवतीभोवती राहतील, तुमचं ओझं कमी करू शकणार नाही, देव 100% आमचं आजाराचं ओझं पळू शकतो। यस यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। एक उदाहरण आहे बायबल मधलं, मत्तय 9वा अध्याय 2रं वचन। बाजेवर पडलेल्या एका पक्षघाती मनुष्याला त्यांनी त्याच्याकडे आणले, तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला, क्षमा झाली आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। माझं उदाहरण आहे पक्षघाताचं। कोणाचं? पक्षघात। बायबल सांगतं का पक्षघाती होता म्हणजे पॅरालिस्ड आहे। कसा आहे? पॅरालाइज। पॅरालिस्ट व्यक्ती चालू शकतो का? नाही, कुणी आणलं होतं त्याला? लोकांनी आणलं होतं। असं लिहिलंय बाजेवर। कशावर? बाजेवर आणलं। म्हणजे 4 लोकांनी त्याला काय करून आणलं? बाजेवर आणलं, उचलून आणलं। आता पहा मला काय सांगायचं आजच्या विषयाला धरून, का लोक तुमचं ओझं वाहतायत। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। शारीरिक ओझं वाहतायत, परंतु जे आजाराचं ओझं आहे ते वाहण्याची ताकद आहे का त्यांच्याकडे? नाही, म्हणजे ते त्याच्या बरोबर आहेत, 4, 5, 6 लोक नेहमी त्याच्या बरोबर आहेत, त्याची काळजी घेतात, परंतु ज्या वेदनेपासून त्याला सोडवायचं ते सामर्थ्य त्या लोकांकडे नाही। यस यस प्रेज द लॉर्ड। हालेलुया। त्याच प्रकारे आज आम्हाला हे कळावं का माझ्या अवतीभोवतीचे लोक आहेत ते फक्त सांत्वनाचे शब्द नाही, ते सामर्थ्य फक्त प्रभूकडे आहे। यस यस बरे केले। म्हणून आज देवाची इच्छा आहे चर्च आपल्या आजारांसाठी कोणाकडे पहा? देवाकडे पहा, कारण त्याच्याकडे ते सामर्थ्य, त्याच्याकडे ते शस्त्र आहे, त्याच्याकडे ते आरोग्य, त्याद्वारेच आम्हाला बरं करू शकतो।
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकी आम्हासाठी कोणी काही करू शकणार नाही. पुन्हा सांगतो, नारळ पाणी आणतील. काय आणतील? नारळ पाणी. जेवण आणतील. 2, 3, 4 तास 5 बसतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 दिवस राहून जातील, पण त्याच्या पलीकडे कोणी काही करू शकणार नाही. पण जर देव सोबतीला असेल, देव 100% कार्य करणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला कळलं पाहिजे का माणसावर भरोसा करण्यापेक्षा मी देवावर भरोसा करावा. आणि जर मी देवावर भरोसा करेल तर देवाकडे ते शक्ती आहे, ते सामर्थ्य आहे का माझ्यासाठी तो त्या आजाराबरोबर लढू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला. आम्ही विश्वास ठेवायचा. काय ठेवायचा? विश्वास. का प्रभू तू करू शकतोस, तू माझ्या बाजूने लढू शकतो, तुझ्याकडे ते आहे पित्या, तू ऑलरेडी तुझ्या चापकांद्वारे मला ते आरोग्य निर्माण केलंय आणि तू 100% ते मला मिळवून देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो विश्वास पाहिजे चर्च. अजून एक वचन घेऊया ठिकाणामध्ये, मत्तय 8वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून. मग तो डोंगरावरून खाली आल्यावर लोकांचे मोठे समुदाय त्यांच्या मागून चालले. तेव्हा पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, हे प्रभू, तुझी इच्छा असली तर तू मला शुद्ध करायला समर्थ आहेस. तेव्हा त्याने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर उदाहरण आहे चर्च कुष्ठरोग्याचं. आम्हाला माहिती आहे का कुष्ठरोग्यांसाठी असा नियम होता, अशी प्रथा होती की त्यांना गावात राहण्याची परवानगी नव्हती. भलेही त्याला कुटुंब असेल, पण ते कुटुंबाची इच्छा असूनही त्याला ते आपल्या घरात ठेवू शकत नाही. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून कुष्ठरोग्यांसाठी असा नियम होता का गावाच्या एकदम आउटसाइडला एखाद्या डोंगरामध्ये का कपारीमध्ये त्यांना राहण्यासाठी ते काय करायचे, जागा द्यायचे. त्यांना अन्नाचा पुरवठा व्हायचा, पण ते असं करायचे का अन्न इथं ठेवायचे आणि मग थोड्या वेळाने ते येतील आणि काय घेऊन जातील, अन्न घेऊन जातील. म्हणजे अशी भयानक अवस्था कुष्ठरोग्यांची होती. त्यांना कुणीच त्यांच्या विकारापासून वाचू शकत नव्हतं. पण बायबल सांगतं का हा व्यक्ती येशूकडे येतो आणि शब्द काय त्याचे, का तुझी इच्छा असेल तर तू मला याच्यातून काय करू शकतो, शुद्ध करू शकतो. पहा देवाला काय इम्प्रेस केलं या ठिकाणामध्ये. हा व्यक्ती भरोसा करतो का प्रभू, मला भलेही भरपूर नातेवाईक असतील किंवा माझं कुटुंब भलेही पैशाने श्रीमंत असेल, ते मला 2 टायमाचं अन्न पुरवतं, पण त्यांच्याकडे ती ताकद नाहीये का ते माझा कुष्ठरोग दूर पळवतील. हा विश्वास आहे परमेश्वर आम्हाला आमच्या बंधनापासून सोडवतो चर्च. Yes. सांगा का देवा तू करू शकतो, माझा विश्वास आहे, माझा भरोसा आहे पित्या, तुझ्यात ते सामर्थ्य आहे. भले आतापर्यंत काही लोकांना डिक्लेअर करतो, आम्हासाठी आजाराबरोबर लढतो आणि आम्हाला मोकळं करतो चर्च. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कुणी बोललं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. प्लीज बोला, कुणी बोललं पाहिजे. आपण बोललं पाहिजे. देवा मला असं कर तसं कर, नाही प्रभू तू करणार आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा व्यक्ती म्हणतो का प्रभू तू मला शुद्ध करायला समर्थ आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कर म्हणत नाही, तो म्हणतो मला माहिती आहे, तू करू शकतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरोसा आमचा पाहिजे का ज्या प्रभूच्यावर मी विश्वास ठेवतो तो हे सर्व काही मला देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय चर्च. आपला विश्वास पाहिजे. काय पाहिजे आपला विश्वास पाहिजे. ज्याप्रमाणे प्रभूला तो आवडतो आणि प्रभूला आवडलं. कुष्ठरोग कोणी बरे करू शकत नाही, पण हा व्यक्ती म्हणतो का प्रभू तू करू शकतोस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता बायबलमध्ये नाहीये, परंतु अशा काही घटना घडल्या. हा व्यक्ती कसा येशूकडे आला, तर काही अभ्यासक असं म्हणतात की काना गावातला जो चमत्कार होता, तो चमत्कार काही लोकांच्या कानी पडला. काही लोकांनी पाहिलं का कशा प्रकारे त्यांनी पाण्याचा काय केला, द्राक्षरस केला. आणि मग काही लोकांनी पाहिलं का हा करू शकतो. कोण करू शकतो, येशू करू बोला, शकतो. कोण करू शकतो, येशू करू शकतो. त्यांनी पाहिलं का पाण्याचा द्राक्षरस कसा होऊ शकतो, पण येशू करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणतात ही बातमी या शिमोनाकडे गेली, म्हणजे कुष्ठरोगी होता याच्याकडे गेली. आणि मग ज्यावेळेस ह्यानी ते ऐकलं, त्यांनी तो विश्वास जागृत केला आणि प्रभूला म्हणतो का प्रभू माझा विश्वास आहे का तू करू शकतोस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाला ते आवडलं का जे त्यांनी ऐकलं त्याच्यावर त्यांनी काय ठेवला, विश्वास ठेवला. आम्ही किती ऐकलंय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही किती ऐकलंय, मग आम्ही बोललं पाहिजे का देवा तू करू शकतोस. आणि जसं आम्ही बोलणार परमेश्वर आम्हासाठी ते करणार चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवानी वाट पाहिली का तो काय बोलतोय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आला लगेच प्रभू त्याला बरं केलं का, प्रभू त्याचा काय चेक केला, विश्वास. आपल्याला विश्वास दाखवावा लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली सबसिडी संपली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन लोकांना चर्चच्या विश्वासावर प्लेस केलं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांचा विश्वास नसेल तरी ते प्लेस होतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे बाप्तिस्मा घेऊन आले तुम्हाला आता पाळकाच्या ब्लेसिंग्स वर प्लेस केलं जाणार नाही. तुमचा विश्वासाचं प्रमाण द्या आणि तुमचे ब्लेसिंग्स घेऊन जा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय चर्च. विश्वास दाखवा का देवा तू करू शकतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, उभा राहायचं, घट्ट प्रमाणे उभा राहायचं आणि जास्त बोलणार देवा हालेलुया. मी प्रे करणार आहे आता आजारासाठी. जर तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला वाटतं का अशा काही आजार आहेत का ते खूप दिवसापासून चाललेत आणि कधी असं वाटतं का चला दुःखाचा वाघ घेऊन चालायचं, नाही नाही नाही,
हा दुःखाचा भाग घेऊन नाही चालायचा. किंमत कुणी मोजली? प्रभू येशूने. जोपर्यंत शरीरामध्ये बरं वाटत नाही येशूला आग्रह करत राहायचा का देवा तू करू शकतोस, तू करू शकतोस, आणि देव आमच्यासाठी करणार. Yes, yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. नेत्र बंद करू सर्व. हालेलुया फादर. प्रभू प्रॅक्टिकली वचन आम्हाला पाहायचं. येस येस. कम ऑन देवा, आम्ही प्रार्थना करत आहोत. होली स्पिरिट इथं आहे. येस येस. देवाचा आत्मा या क्षणी इथं आहे. येस लॉर्ड. त्याला प्रचिती द्यायची त्याच्या येस वचनाची. येस. कम ऑन चर्च. येस. जे काही तुमचा भाग दुःखी आहे, थँक्यू जीसस. दुखणाईने त्रस्त आहे, खूप दिवसापासून तुम्ही ते घेऊन चालताय. येस येस. कदाचित ते वंश परंपरेने आलेले आजार असतील, कदाचित ते अचानक उद्भवलेले आजार असतील. नो मॅटर तो शुगर असेल, Yes, yes. थायरॉइड असेल, स्किन त्वचा रोग असेल, रक्ताच्या गाठी असतील, ओ तुम्हाला ऍसिडिटी असेल, ओ कॅन्सर असेल, ओ HIV एड्स असेल. प्रभू तू करू शकतोस. येस येस. देवा तू करू शकतो. करू शकतोस प्रभू. प्रभू माझा विश्वास आहे येस लॉर्ड. का देवा उपाय तुझ्याकडे पित्या. Yes, Lord. अब्बा तुझ्याकडे सामर्थ्य परमेश्वर, तू माझ्या गोळ्या बंद करू हो, शकतो. प्रभू. देवा तुझ्याकडे सामर्थ्य परमेश्वर, तू माझे रिपोर्ट बदलू शकतो. शकतो, माझा विश्वास आहे प्रभू. देवा. Yes, माझे yes. आजार माझे राहणार नाही. तुझ्या नावाने ते पळून जाणार आहेत परमेश्वर. Yes, Lord. त्याचं राज्य माझ्यावर राहणार नाही पित्या. Yes, Lord. माझं शरीर निरोगी होणार आहे पित्या. Yes, yes. तुझ्या चापकांद्वारे मी बरा होणार आहे परमेश्वर. हो, प्रभू. ते आरोग्य मी स्वीकारतो पित्या. स्वीकारतो, ते आरोग्य प्रभू. मी स्वीकारतो स्वीकारतो, परमेश्वर. ईश्वर. माझे रिपोर्ट चेंज होतील. Yes, माझा yes. कॅन्सर हील होणार. हालेलुया. उपाय तुझ्याकडे आहे. होय प्रभू. आणि देवा तुझ्या कृपेमध्ये मी आहे. Yes, मला yes. माहिती आहे का तू माझ्यावर प्रेम करतोस. होय प्रभू. मला माहिती आहे का प्रभू मी कसा का असाना Yes, तू yes. मला सोडणार नाही परमेश्वर. Yes, Lord. तू माझी बाजू धरून ठेवणार माझ्या पित्या. Yes, yes. आणि तू मला बाहेर काढणार आहे पित्या. होय प्रभू. मी दुःखाची व्यथा सांगणार नाही, येस. मी साक्ष सांगणार आहे येस परमेश्वर. लॉर्ड. येस. इतक्या दिवस मी बंधनामध्ये होतो, पण माझा देव माझ्या बाजूने लढला. येस येस. डॉक्टरला एक मर्यादा आहे, औषधांची पण एक मर्यादा आहे, माझ्या पैशाची पण एक मर्यादा आहे. Yes, yes. पण देवा त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन काम करणारा परमेश्वर तू आहे. येस लॉर्ड. जिथं माणसाचं ज्ञान बुद्धी बंद पडती, देवा तुझं काम सुरू होऊन जातं परमेश्वर. Yes, माझा विश्वास आहे पित्या तुझं आरोग्य काम करत आहे. येस येस. जितके लोक सहमत आहेत, जितक्या लोकांनी आपल्या दुखण्या भागावर हात ठेवलाय, प्रभू त्यांच्या वतीने तू लढणारेस. येस येस. त्यांच्या वतीने तू लढणारेस. कारण तो आजार तुला घाबरतो. Yes. तो आजार तुला घाबरतो प्रभू येशू. Yes, Lord. कारण तो आजाराला माहिती आहे का येशूनी मला त्याच्या चापकांद्वारे हरवलेला आहे. येस येस. म्हणून देवा तुझ्या नावाने मी ते आरोग्य डिक्लेअर करतो. Yes, Lord. म्हणतो का येशू तू मला आता बरं करत आहे. Yes, yes. येशू तू माझ्या भागात हात Thank you, ठेवत आहे. Jesus. येशू right now Hallelujah. सर्व तुमच्या शरीरामधल्या त्या ग्लॉटला विरघळून टाकत आहे. देवा तू करू शकतोस. येस येस. आणि देवा मी अनुभव घेणार आहे. माझा विश्वास आहे होय प्रभू. या प्रार्थना मला चेंज करतील. येस येस. हे वचन मला बदलून टाकेल. हो मी उभा ईश्वराजा. राहणार या वाचनावर. Yes, Lord. देवा तू करू शकतोस. Yes. देवा तू करत आहेस. देवा रिपोर्ट येणार आहे. सगळ्या गोळ्या स्टॉप होणार आहे. Oh, yes, तुझा yes. गौरव मी पाहणार आहे. Yes, Lord. विश्वासाने स्वीकारतो. स्वीकारतो प्रभू. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेक्स्ट पॉइंट आपण घेणार आहोत परिस्थितीबद्दल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक जणांची परिस्थिती वाईट आहे. कामाला जातायत परंतु घरात पैसा येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे जातायत कामाला जात आहेत पण घरात पैसा येत नाही. येत नाहीये. माहित नाही सैतान तो पैसा बाहेरच्या बाहेर उडून टाकतोय. जे प्रभूने मला सांगितलंय 3 उदाहरणं मी घेतलेत जे प्रभू मला रिव्हील करणार याच्यामध्ये. पैसा कमवतायत पण घरात पैसा येत नाही. Yes. सैतान कसं ना कसं तो पैसा बाहेरच उडून लावतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरं काम करतायत परंतु तेवढं त्याचं वेतन त्याला मिळत नाही जे त्याला मिळलं पाहिजे. येस. म्हणजे कष्ट तो करतोय पण तरी त्याला कष्टाचा मोबदला मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तिसरा पॉइंट प्रभूने मला सांगितला पैशाला बरकत नाही. पैशाला काय नाहीये. बरकत नाही. घरामध्ये येतो आणि महिना संपायच्या पहिलेच तो कंगाल होऊन जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 गोष्टी. पैसा घरात काय होत नाही, कमवतोय पण घरातच येत नाही. घरात यायच्या पहिलेच तो गायब. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा पॉइंट प्रभूने सांगितला का काम करतोय पण त्या कामाचं त्याला तेवढं वेतन मजुरी दिली जात नाही, त्याचं शोषण केलं जातं. Yes. आणि तिसरी गोष्ट पैसा आलावी तो टिकत नाहीये घरामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय चर्च. फक्त देवच आहे आमची गळती बंद करू शकतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ती गळती का लागली, कशी लागली, कोणत्या गोष्टी मागं तो पैसा उडून चाललाय, वेगवेगळी स्टोरी असेल प्रत्येक कुटुंबामध्ये. पण तुम्ही तो कंट्रोल करू शकत नाही पण देव त्या गोष्टी कंट्रोल करू शकतो. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण त्या गोष्टी कंट्रोल करू शकत नाहीये. आपण फक्त विचार करू शकतो असं कसं घडतंय, असं कसं घडतंय, पण परमेश्वर त्या गळतीला कंट्रोल करू शकतो. चर्च, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाने तुमचा आर्थिक पैसा जो चोरलाय, वेगवेगळ्या गोष्टी कुटुंबाच्या मागे लावल्यात आणि बाहेरच्या बाहेर तो पैसा काय करतोय, तो सगळा उडून नेतोय. तुम्ही प्रयत्न करताय तो पैसा सुरक्षित असावा, तो वाचावा, तो बहुगुणित व्हावा, तुमच्याकडून नाही होणार. चर्च, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुम्ही देवाकडे प्रार्थना करताल आणि मग जी गळती लावलेली आहे, जे शस्त्र सैतान उपयोगात आणत आहे, परमेश्वर जे असतं संरक्षण करणार, मग कोणता सैतान तो पैसा चोरून नेणार नाही. चर्च, येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या संरक्षणापेक्षा कोणाचं संरक्षण पाहिजे? देवाचं म्हणजे संरक्षण. देव संरक्षण करे, दुष्काळ परमेश्वर काढून येस. टाकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा खूप सुंदर उदाहरण आहे. दुसरे राजे 6 अध्याय. ह्यानंतर असे झाले की आरामाचा राजा बेन हदाद याने आपले सर्व सैन्य मिळवले आणि वर जाऊन शम्रोनाला वेढा घातला. 28 वचन. आणि राजाने तिला म्हटले, तुला काय झाले? तिने म्हटले, ही बाई मला म्हणाली, तू आपला मुलगा दे, म्हणजे आपण आज त्याला खाऊ व उद्या माझा मुलगा खाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आर्थिक स्थिती बद्दल चर्च. बायबल सांगतं शम्रोन कोणतं गाव आहे? शम्रोन आहे. आणि शम्रोनाला वेढा टाकला. काय टाकलाय? वेढा टाकला. म्हणजे काही सैन्य आलंय, काही शत्रू आलं आणि शत्रू त्यांना चारी बाजूने काय केलं? चर्च घेरून घेतलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता शत्रूंनी कोंडल्यामुळं आतमध्ये दुष्काळ पडलाय. येस. आतमध्ये काय पडलं? दुष्काळ पडलाय. म्हणजे त्यांच्याकडे थोडाफार पैसा होता, अन्न होतं, परंतु आता बाहेरून आवक याची काय झाली? चर्च बंद झाली. बंद झाली. म्हणून आतलं जे होतं ते संपत चाललंय. येस येस. आतलं काय होत चाललंय? संपत चाललंय. आणि तेवढ्यामध्येच भागवायचं ते भागत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय चर्च. आवक कुठून आली पाहिजे होती? बाहेरून. आतली आवक काय होत चालली? संपत चालली. जर बाहेरून येणार नाही तर आतल्यामध्ये किती दिवस चालवणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे असं आहे का कुटुंबात जर पैसाच येत नाही त्या थोड्या पैशावर किती दिवस घर चालवायचं? जो पण बाहेर येणार नाही घर कसं चालणार? चर्च, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते घरात तो यूज देत नाही, त्यांनी बाहेरून चर्च सगळा पैशाला कुंपण टाकून ठेवलंय. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय? हार्ड चाललंय. शम्रोने काय आहे? शम्रोन आहे. बाहेरून चारी बाजून कुणी घेरलंय? शत्रूंनी. मग बाहेरून आतमध्ये आवक होती का? नाही. धान्य नाही, काहीच नाही, आतमध्ये आवक नाही. आणि जे आतमधलंय ते संपत चाललंय. येस. आतमधलं काय होत चाललंय? संपत चाललंय. कुणी त्यांना कोंडलं? शत्रूंनी. प्लीज बोला. कुणी त्यांना कोंडलं? शत्रूंनी. आणि त्यांना कोंडल्यामुळं तिथं असं लिहिलंय का स्थिती अशी झाली की त्यांना एकमेकांचे लेकरं मारून काय करावे लागले? खावे लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळत्या ठिकाणामध्ये आता शत्रूची लढण्याची ताकद आहे का यांची? नाही. नाही. लढण्याची ताकद असते तर किल्ल्यात बसले असते का? नाही. बसते. पण अशा स्थितीत त्यांनी कोणाकडे पाहिलं? देवाकडे. आणि जसं देवाकडे पाहिलं, देवाच्या भविष्याद्वारे वचन आलं का जो दुष्काळ आहे ना, परमेश्वर तो दुष्काळ काय करणार? घालून लावणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशा प्रकारे देवानी कार्य केलं? 5व्या ठिकाणामध्ये 7वा अध्याय, त्याचं 6वं आणि 7वं वचन. कारण प्रभूने आरामी सैन्यास रथांचा आवाज व घोड्यांचा आवाज व मोठ्या सैन्यांचा आवाज ऐकवला होता आणि ते एकमेकांशी म्हणाले होते, पहा, इस्रायलच्या राजाने आम्हावर यायला हित्यांचे राजे व मिस्रांचे राजे मोल ठरवून आम्हावर आणले आहेत. आणि ते संध्याकाळच्या वेळी उठून पळाले. ते आपले डेरे व आपले घोडे व आपली गाढवे सोडून, म्हणजे छावणी जशीच्या तशी टाकून आपले जीव घेऊन पळाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर आहे चर्च. आत्म दुष्काळ आहे. आतमध्ये काय आहे? दुष्काळ आहे. आणि दुष्काळातून ते बाहेर पडू शकत नाहीये. पण तिथं देवाच्या भविष्यवाण्याकडून काय आलं? वचन आलं का तुम्हासाठी कोण लढणार? देव लढणार. आणि देवाने काय कार्य केलं तर सैन्य जे होतं त्यांच्या आजूबाजूचे शत्रू होते त्यांना रथाचे आवाज ऐकू आले. येस. कोणाचे आवाज ऐकू आले? रथांचे आवाज. देवाने असा आवाज केला का ते त्यांच्या मनात इतके घाबरले का त्यांनी आपलं सर्व काही सोडलं आणि तिथून काय झाले? चर्च पळून गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्हाला पुढची स्टोरी माहिती आहे. कुष्ठरोगी तिथं गेले, त्यांनी पाहिलं की इथं कुणी नाही आणि सगळी संपत्ती लुटली आणि पूर्ण सगळी ती कुठं आणली? चर्च शम्रोनामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना आम्हाला काय शिकायचं याच्यामध्ये? ते लढू शकत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कोण लढला? चर्च. देव लढला. प्लीज बोला. कोण लढला? देव लढला. आज आम्हाला वाटतं का पैसा पुरावा, पैसा पुरावा, पैसा पुरावा, पैशाद्वारे घरामध्ये सगळ्या गोष्टी येणार आहे, पण तो पैसा आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते येण्यासाठी जे असे खड्डे आहेत का जिथे पैसा लुटतायत, तो पैसा बाहेर जातोय, ते खड्डे बंद झाले पाहिजे. पण ते बंद कोण करणार? त्याची ताकद कोणाकडे आहे? चर्च. देवामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव तुमच्याकडे आहे तर देव ते संरक्षण देईल आणि जो पैसा उडून जातो तो पैसा उडणार नाही, तो घरामध्ये येणार. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही नाही करू शकत. कोण करू शकतो? देव करू शकतो. तुम्ही बोला. कोण करू शकतो? देव करू शकतो. तुम्ही फक्त घरच्या व्यक्तींना म्हणता लाव काय घरात अवस्था कशी, तुम्ही पहा ना, तुम्ही पहा ना. त्याला पाजर फुटलं तर ठीक.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पैसा चाललाय उडून बाहेर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च तुम्ही समजून किती समजवणार. एक काम करा ना, कोणाला सांगा देवाला. म्हणजे देवगड घालणार, मग उडणार नाही, मग मिळणार चर्च. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सांगितलं मर्यादा आहे. तुम्हाला काय एक मर्यादा आहेत. तुम्ही सांगू शकता हो किती काढचं कसं रे, कसं ऍडजस्ट, पण त्याला कळलं तर पाहिजे त्याला तुम्ही सांगताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी काय करा, चर्च त्याला कळत नाही का तो देहात आहे, तो बंधनामध्ये. पण चर्च जर तुम्ही देवाकडे प्रार्थना करताल तर प्रभू जे त्याच्याकडून उडून नेतं, हिसकून नेतं, प्रभू ते स्टॉप करून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यासाठी जे तुम्ही करू शकत नाही, कोण करणार? देव करणार. हे आम्हाला माहित पाहिजे चर्च का माझा देव माझ्यासाठी काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही ते नाही करत, आम्ही विलाप करतो. काय करतो? विलाप. पहा काय स्थिती, कसं मी जगतोय, तुला प्रभू नाही माहित. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला प्रभू माहित असतं तर तू विलाप केला नसता, संरक्षण कुटुंब स्वीकारला असतं आणि मग पैसा उडाला नसता, तो घरामध्ये आला असता. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाकडे प्रार्थना कर का प्रभू मला सहाय्य कर, आणि जे उडून चाललंय ते घरामध्ये टिकून ठेव परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव लढेल, सगळी गळती बंद होईल आणि पैसा घरामध्ये येणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इव्हन जिथे तुम्ही काम करता, जे शोषण करता, ते चांगला जॉब देईल, चांगला पगार प्रोव्हाइड करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्हाला माहित पाहिजे का माझ्या बाजूने कोण लढणारा आहे. देव लढणार आहे. व्यथा गात बसू नका, गायल्याने काय होणार नाही. पण जर सामर्थ्य माहित असेल आणि ते स्वीकारलं, कुटुंबाची अवस्था बदलणार. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय चर्च प्रभू स्थिती बदलेल. यस. प्रभू करू शकतो. Yes, कोण करू yes. शकतो? प्रभू करू शकतो. हा, कारण गळतीची सैतान लावतो तो आम्हाला घाबरत नाही. कोणाला घाबरतो? देवाला जर घाबरतो. देवाचं संरक्षण स्वीकारलं, मग गळणार नाही चर्च, ते वाढणार. यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज प्रार्थना करा तुमच्या आर्थिक स्थितीसाठी जे उडून चाललंय. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.